लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी ऑनलाईन अप्लाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची महिला सक्षमीकरणासाठी प्रमुख योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जाते. या योजनेत 2 कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणामध्ये काही लाभार्थ्यांनी नियमांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला. या योजनेचा लाभ योग्य व्यक्तीला मिळावा यासाठी आता राज्य शासनाने व महिला बाल विकास विभागाने सर्व पात्र लाभार्थी महिलांची ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे अनेक महिलांना अडचण येत असून OTP न येणे, उशिरा येणे, एरर येणे, साईटवर लोड येणे यासारखे अनेक समस्यांना समोर जावे लागते. त्यामुळे लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करताना मनस्ताप होत आहे. तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे ई-के-वाय-सी यशस्वीरित्या 5 मिनिटात कशी करायची याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे. ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण. तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल. याचा अर्थ तुमची के-वाय-सी झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना के-वाय-सी झाली आहे की नाही हे कसे तपासावे? त्याच वेबसाईटवर जाऊन लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाका. मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवा. वर क्लिक केल्यास या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल. OTP प्रॉब्लेम. ई-के-वाय-सी करताना महिलांना OTPची समस्या येत आहे. महिलांना OTP न येणे, OTP आल्यानंतर सबमिट न होणे सारख्या समस्या येत आहे. उपाय. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी करताना जर तुम्हाला वरील समस्या येत आहे तर ई-के-वाय-सी सर्व लाभार्थी एकाच वेळी प्रयत्न करत असल्यामुळे अधिकृत वेबसाईटवर लोड येत आहेत. यामुळे OTP येण्यास विलंब होतो किंवा साईट क्रॅश होत आहे. यावर उपाय म्हणून लाभार्थ्यांनी रात्री 12 वाजल्यानंतर किंवा सकाळी 4 ते 6 या वेळेस ई-के-वाय-सी करण्याचा सल्ला दिला जात आहे. यावेळेस साईटवर लोड कमी असतो त्यामुळे ई-के-वाय-सी जलद प्रक्रिया होते आणि एक होण्यास कमी कालावधी लागेल. बँकेचे खाते तपासणी. ई-के-वाय-सी करताना तुमची बँक खाते आधार कार्ड लिंक आहे की नाही हे अगोदर अचूकपणे तपासावे याची खात्री करा. अर्जाची स्थिती तपासा. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही योजनेच्या अधिकृत साईटवर जाऊन तुमच्या अर्जाची तपासणी करा. तर सर्वात आधी तुमच्या अर्जाची मंजूर स्थिती तपासा. नवीन पेजवर ज्या महिलेला योजनेचे पैसे मिळतात किंवा ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक, आधार कार्ड नंबर टाका. दिसणारा कॅप्चा कोड योग्यरित्या भरा आणि मी सहमत आहे या पर्यायावर टिक करा. OTP पाठवा या बटणावर क्लिक करा. OTP व्हेरिफिकेशन. लाभार्थीच्या आधार कार्डला लिंक. आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकून सबमिट करा. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना के-वाय-सी. आता तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल. जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. जर तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका. कॅप्चा भरा. मी सहमत आहे वर टिक करा आणि OTP पाठवा. वर क्लिक करा. पती किंवा वडिलांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP सबमिट टाकून सबमिट करा. टिप. ज्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पर्याय आल्यास आपल्याला माहिती उपलब्ध करून देण्यात येणार. जातीचा प्रवर्ग निवडा. आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग कॅटेगरी निवडायचा आहे जसे की SC, सेंट, OBC, VJANT, BNT, CNT, DSBC किंवा ओपन जनरल. डिक्लेरेशन घोषणा आणि माहितीची पडताळणी. पहिला प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत. या प्रश्नासाठी तुम्हाला होय, येस निवडायचे आहे कारण हे वाक्य बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. हे एक डिक्लेरेशन आहे आणि तुम्हाला हे मान्य असल्यामुळे यासाठी सुद्धा होय, येस निवडायचे आहे. दोन्ही ठिकाण होय, येस निवडल्यानंतर दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी आढळल्यास कारवाई होईल. यावर टिक करून सबमिट करा. सबमिट बटणावर क्लिक करा.